नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मंगळवारी आहे एकादशी। तर एकादशीच्या दिवशी काही विशेष सेवा केल्याने घरात सुख समृद्धी व आर्थिक स्थिती चांगली होते। तर ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर एकादशी या दिवशी खूप जणांचा उपवास असतो। तर ह्या दिवशी एकादशीला उपवास करणे आणि विष्णू देवीची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते। एकादशीच्या दिवशी काही विशेष सेवा केल्याने घरात सुख समृद्धी येते, आर्थिक मान्यता आहे। एकादशी करायला उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते। विष्णूची पूजा एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा करावी, मंत्र जप करावा। मंत्र जप कोणता करायचा? ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्की करा। दान, ते एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना दान करा। अन्न, वस्त्र, पैसे दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। दीपदान करा, एकादशीच्या दिवशी दीपदान केल्याने घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारते। प्रदक्षिणा, एकादशीच्या दिवशी प्रदक्षिणा, विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन प्रदक्षिणा घालावी। व्रतकथा, एकादशीच्या दिवशी व्रतकथा वाचावी। त्या दिवशी विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र हा एकादशीच्या दिवशी पारायण नक्की करावे। सत्यनारायण पूजा, शक्य असल्यास सत्यनारायणी पूजा एकादशीच्या दिवशी करावे। एकादशीच्या दिवशी या उपायामुळे घरामध्ये सुख समृद्धी महत्त्व। एकादशीचे महत्त्व काय आहेत? एकादशीला भगवान विष्णूचा दिवस मानले जाते। या दिवशी उपवास केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते। एकादशीच्या दिवशी तुम्ही जे काही सेवा करता ते मनोभावे सेवा करावी। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये दुपारी कधीही झोपू नये। एकादशीच्या दिवशी उपवास श्रद्धेने आणि भक्तीने केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनामध्ये सुख शांती, जीवनातील समस्या मुक्त होतात। हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व सांगितले आहे। एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते। हे एक महत्त्वाचे व्रत आहे। जो एकादशीच्या दिवशी उपवास केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते। या तिथीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जेवण करावे आणि एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा करा। भगवान विष्णूची पूजा करा, त्यांना फळे, फुले, दीप, दिवे इत्यादी फुले अर्पण करा। दिवसभर उपवास ठेवा किंवा फक्त फळे खा। धान्य खाण्यास मनाई आहे। रात्री जागे राहा आणि भगवान विष्णूची स्तुती करणारे स्तोत्र म्हणा। एकादशी दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि दान करावे। यानंतर उपवास सोडावा आणि नंतर गरिबांना दान करावे। भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते। असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूच्या मूर्तीला शंखाने स्नान घातले आणि त्याची पूजा केल्यानंतर शंख वाजवला तर भगवान हरी लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताला इच्छित वरदान देतात। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये वापरणारा शंख गंगाजलाने भरून संपूर्ण घरामध्ये शिपडलं तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा, सुख आणि सौभाग्य टिकून राहते। एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळण्यासाठी त्यांच्या पूजामध्ये केलेल्या नैवेद्यात तुळशीचे पान अर्पण करा, ज्याला हिंदू धर्मामध्ये विष्णुप्रिय म्हणतात। हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की भगवान श्री विष्णूची पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा वस्तूचा वापर करणे खूप शुभ मानले जाते। अशा परिस्थितीत एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये केवळ पिवळे कपडे, पिवळे फुले, पिवळे चंदन, पिवळे फळे आणि पिवळे मिठाई अर्पण करू नका।
तर अर्पण करू नका, तर स्वतः पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा। एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद मिळण्यासाठी गायीच्या दुधापासून बनलेल्या तुपाचा दिवा लावून पूजा आणि आरती करावी। एकादशीच्या पूजेदरम्यान हा उपाय केल्याने हरिकृपा लवकर मिळते। तर आजचा एकादशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्यामधील कोणताही एक उपाय नक्की करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।